नमस्कार, मी प्रेरणा आणि आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत प्रसाद बेडेकर सर, ज्यांचे शिक्षण, नाट्य आणि व्हॉइस इंडस्ट्रीतील प्रवास प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर त्यांनी 22 वर्ष शिक्षण क्षेत्रात योगदानही दिलं आहे. त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे जीवन आहे ते प्रभावित केलं आहे आणि त्यांचा याच अनुभवाविषयी आपण आज त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, नाटक आणि व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता आणि तुम्ही तुमचे काही महत्त्वपूर्ण किंवा जे तुम्हाला ज्याच्यातून बरंच काही शिकायला मिळालं असे काही किस्से तुम्ही शेअर करू शकाल का? अरे बापरे, बरेच प्रश्न एकाच प्रश्नात विचारलेस तू, हरकत नाही. नाटक आणि व्हॉइस ओव्हर. आता नाटक मी इयत्ता 5वीत असल्यापासून करतो. माझा नाटकातली माझी पहिली भूमिका होती उंदराची. आम्ही भाऊसाहेब फिरोदियाचे विद्यार्थी. आमच्या शाळेमध्ये एक माजी विद्यार्थी संघ आहे. त्या माजी विद्यार्थी संघातर्फे एक नाटक बसवलं जात होतं, आचाटगावची अफाट मावशी नावाचं. ते राज्यनाट्याला आणि इतर सगळ्या ठिकाणी होणार होतं, ज्यामध्ये माझी मोठी बहीण काम करत होती. तर मी अधनमधनं पाहायला जायचो, ते मला आवडायचं. आणि एक दिवस मी आपली प्रॅक्टिस पाहून घरी आलो, झोपलो. तर ती आली रात्री प्रॅक्टिसहून आणि मी सकाळी उठल्यावर तिने मला सांगितलं की तुला नाटकात आमचा रोल करायचा आहे. मी प्रचंड खुश झालो होतो, कारण मला ते खूप आवडायचं सगळं जे काही स्टेजवर चालायचं. तेव्हा कळत नव्हतं जे काय आहे ते. पण माझी भूमिका होती उंदराची. मला एकही डायलॉग नव्हता. मला तो उंदराचा काळा ड्रेस घालून माझा चेहराही कोणाला दिसणार नव्हता, कारण त्याला त्याचा टोप वगैरे होता. सो मी ते माझं पहिलं नाटक म्हणजे स्टेजवरचा माझा अपीअरन्स. नंतर मग शाळेमध्येच गॅदरिंगला नाटक सादर केलं जायचं आमच्या शाळेमध्ये. तर तिथे मग मी पहिल्यांदा मुले चोर पकडतात नावाचं एक नाटक केलं. त्यानंतर सुखी माणसाचा सदरा नावाचं एक नाटक केलं. तर ते करत असताना आमच्या शाळेतल्या मोनेकाला मंदिराच्या स्टेजवर ज्या वेळेला आपल्याला सगळी अशी मुलं बघतायत आणि आपण काहीतरी स्टेजवर करतो आहोत, ही एक भावना फार छान असते. माझ्या करिअरमध्ये माझ्या शाळेचा रोल हा खूप मोठा होता, कारण आम्हाला आमच्या शाळेनी ना हे सगळं करण्याची संधी दिली. मग तिथून सुरू झालं. मग नंतर काही काळ शाळा संपेपर्यंत मग ते थोड्याफार प्रमाणात व्हायचं शाळेपुरतंच. पण नंतर 12वीत असताना आमचे काही मित्र आहेत, म्हणजे अमित बैचे, नितीन जावळे, प्रसाद भणगे वगैरे, आमचा एक ग्रुप होता मुखवटे नावाचा. तर त्यांच्या वतीनं आम्ही पहिली एकांकिका केली, सलाम करो सलाम. जी माझी तसं म्हटलं तर हौशी रंगभूमी जी आहे महाराष्ट्रातली, त्या हौशी रंगभूमीवरची पहिली एकांकिका. मी 12वीत होतो तेव्हा. आणि फार कुठंतरी म्हणजे आता नगरच्या लोकांना ती जागा रुटीन आहे. पाऊल बुद्धे शाळा जी आहे तिकडं एक छोटीशी शाळा होती, काहीतरी सिंधी नाव होतं त्या शाळेचं. त्यावेळेला तेवढ्या शाळेची एक बिल्डिंग एवढंच होतं, तिथं बाकी काहीच नव्हतं. ना पाऊल बुद्धे शाळा होती ना काही होतं. त्या अशा रानात ती एक शाळा असायची ना आम्ही तिथे प्रॅक्टिस करायचो. मग तिथून या सगळ्याची जास्त ऍक्च्युली गोडी निर्माण झाली. मग आमच्या टीमनी बऱ्याच एकांकिका केल्या. मग एक एक करत करत मग आमची एक नवीन जनरेशन या नाटकाच्या फील्डमध्ये आली नगरमध्ये. मग मात्र 2005 साली मी माझं पहिलं राज्यनाट्य केलं. ज्या राज्यनाट्यामध्ये एक फुल फ्लेज मोठा रोल मी केला होता, ज्यामध्ये मला वयाच्या 25व्या वर्षी फायनलचं अभिनयाचं मेडल मिळालं होतं. आणि ते मिळवणारा मी पहिला कलाकार होतो एवढ्या कमी वयात अंतिम फेरीतलं मेडल मिळवणं अभिनयाचं. तर तिथून मग अजून जरा आपल्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी गेली अनेक वर्ष राज्यनाट्य स्पर्धेत कामं करतो आहे. मग 1-2 नाटकं सोडली तर दरवर्षी मला राज्यनाट्याला बक्षीसही सुदैवानं मिळालेलं आहे. पण वेगवेगळे प्रयोग करताना खूप मजा यायची. खूप एकांकिका करताना पण आम्हाला मजा यायची. वेगवेगळ्या एकांकिका आम्ही केल्या. या सगळ्या प्रकारचा या नाटकाच्या बरोबरीनंच आता नाटकाचं कसं होतं, नाटक शिकताना किंवा नाटक करत असताना कलाकाराचं सगळ्यात मोठं हत्यार असतं ते त्याचं शरीर आणि त्याचा आवाज. सुदैवानं शरीर बरं होतं, पण आवाज सुद्धा माझा बराच होता असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यावर अनेकांचे संस्कार होत होते, कारण दिग्दर्शकानुसार त्याच्या वेगवेगळ्या सूचना असायच्या. म्हणजे मला अजूनही आठवत आहे, आम्ही जे नाटक केलं 2005 साली, ज्याचं नाव होतं क्राईम पॅशनल. पूर्ण वेगळ्या विषयावरचं ते नाटक होतं. मला तर काही माहिती नव्हतं. आम्ही सगळेजण 24-25 वर्षाचे मित्र होतो. पण ते रशियन आणि ते सगळं कम्युनिस्ट वगैरे असा सगळा तो दंगा होता त्याच्यात. पण अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या
की आम्हाला त्या माहीत नव्हत्या, पण आम्ही त्या समजून घेत करत गेलो. तर त्यात एक सीन होता आणि अर्बन बँकेच्या वरच्या हॉलमध्ये आम्ही त्याची प्रॅक्टिस करायचो. अच्छा. तर संजय आढाव नावाचे आपल्या नगरमधले एक मोठे कलाकार आहेत. चांगले त्यांनी म्हणजे ज्यांनी पुरुषोत्तमला नगरचं पहिल्यांदी बऱ्याच वर्षानंतर पुन्हा बक्षीस वगैरे मिळवलं, रिनाउंड आर्टिस्ट. बरोबर. तर ते आमची प्रॅक्टिस घेत होते तेव्हा. हम्म. त्यांना ब्रदर म्हणायचो आम्ही. आणि मला अजून आठवतंय त्या नाटकातला एक शेवटचा सीन होता आणि ज्याची 3च वाक्य होती अच्छा. त्या सीनमध्ये, 3च. आणि आम्ही तब्बल 7.5 तास त्या सीनची प्रॅक्टिस करत होतो. म्हणजे आता तू कल्पना कर की 1 ते 3 वाक्य मी किती वेळा म्हटलो असेल बरोबर. आणि किती प्रकारे म्हटलो असेल. सो यातनं काय होत गेलं की आपल्याला त्याचा विचार करण्याची सवय लागली. आणि मग 2006-07 साली सतीश लोटके म्हणून आपल्या नगरमधले एक प्रसिद्ध आमचे नेते आहेत नाटकातले, ते बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रात काम करतात. तर ते गणपतीच्या आरासचं रेकॉर्डिंग करायचे. अच्छा. हां. आणि मला एक दिवस त्यांनी बोलवलं. ते म्हणे, "यार तू ये रे जरा, तुझा आवाज बिवाज जरा बरा आहे, शुद्ध बिद्ध बोलतोस तू." बरोबर. म्हणून मग आम्ही गेलो आणि चितळे रोडला नेता सुभाष चौकात आपले राजू ढोरे म्हणून आहेत, त्यांचा शांती स्टुडिओ नावाचा एक, शांती ऑडिओ नावाचा एक स्टुडिओ आहे. बरोबर. तिथे माझा खऱ्या अर्थानं व्हॉइस ओव्हरचा प्रवास सुरू झाला 2007 साली. कारण आपल्याला आरास दिसतात, बरोबर. पण त्या आरासच्या बरोबर मागून आवाज येत असतात. मग राम बोलतो, अगदी लक्ष्मण right. बोलतो, रावण, Right. हनुमान, Yes. कुंभकर्ण, कृष्ण, विष्णू. तर आता आपल्याला माहिती नसतं ना हे काय, पण हे कोणीतरी रेकॉर्ड केलेलं असतं. बरोबर. तोपर्यंत मलाही हे माहिती नव्हतं. आपण लहानपणापासून आरास बघायला जातो, मला ते मजा वाटते. पण ज्या वेळेला पहिल्यांदा मी अशा कोणत्या गोष्टीसाठी आवाज दिला, आय वॉज रिअली फॅसिनेटेड. अरे यार, हे काहीतरी मजेदार आहे यार हा प्रकार. राईट. आणि मग आता 2007-08 सालापासून ते अगदी आजपर्यंत सुद्धा मी ते काम करतो. ती माझी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. मग ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात, पण बिहाइंड द सीन्स. आणि फक्त तुम्हाला तुमच्या आवाजातनं ते पात्र लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट जॉब टू डू. कारण त्याची इमोशन, त्याचं ग्रँजर, त्याचा ऑरा, हे सगळं करण्यासाठी तुम्ही नसता लोकांसमोर. नाटकामध्ये तुम्ही असता प्रत्यक्ष, बरोबर. पण इथे तुम्ही नसता. आणि मग हे करता करता मला जरा त्याची आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली. बरं, घरात सगळं शिक्षकांचं वातावरण होतं. मी स्वतःच 2003 सालापासून शिकवायला सुरुवात केली होती. बरोबर. तो त्यामुळे आवाजाचं प्रोजेक्शन म्हणा किंवा यासारख्या गोष्टी म्हणा, याचं थोडं थोडं नॉलेज नाटकामुळं, या सगळ्यामुळं होतंच. बरोबर. पण त्याचा वापर मला माझ्या या क्षेत्रात फार सुंदर पद्धतीनं झाला. मग आता एवढ्या वर्षात अनेक गोष्टी घडत गेल्या, त्याच्यातून आपण शिकत जातो. पण मी एक गोष्ट कायम तेव्हापासून जपली आहे. मी आजही, आता तुम्हाला खोटं वाटेल किंवा मी असं पब्लिकली काहीतरी सांगायचं म्हणून सांगतो, पण मी आजही मी कोणताही व्हॉइस ओव्हर दिला, छोट्यातल्या छोट्या डॉक्युमेंटरीचा असो किंवा साध्याशा एखाद्या कुठल्या तरी कॅम्पेनचा असो, मी आजही माझा तो झालेला व्हॉइस ओव्हर माझ्या घरातल्या 2-4 लोकांना ऐकवतो. त्यांना सांगतो, तुम्ही ऐका, तुम्हाला काय वाटतंय ते बघा, आणि मग मी तो पुढे फॉरवर्ड करतो. हे मी आजही करतो. याचं कारण असं आहे की असं नको व्हायला की आपण काहीतरी काम चालवू माल छापून दिलाय. कित्येकदा मला गोष्टींचे पैसेही मिळत नाहीत, मीही मागत नाही, पण पैसे कमवणं या उद्देशानं मी या गोष्टीकडे कधी पाहिलंच नाही. ठीक आहे, आता मिळतात ते, बरोबर, पण त्याच्याकडे न पाहिल्यामुळे कदाचित मला त्याचा आनंद घेता येतो. अँड आय डिड दिस, आणि मी हे कायम करत गेलो ते माझ्या आनंदासाठी. म्हणजे मला याच्यातनं काहीतरी कमवायचंय किंवा काय असं नाही. पण हा एक खंत आहे एवढ्या वर्षातली, की हे सगळं जर मी या गावात न राहता दुसऱ्या गावात जाऊन केलं असतं, तर ॲज अ प्रोफेशनल व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून आपल्याला कदाचित थोडंसं वेगळं फ्युचर निर्माण करता आलं असतं असं वाटतं. पण रिग्रेट नाही त्याचं. बरोबर. खूप छान प्रकारे सर तुमचा अनुभव तुम्ही सांगितला. आणि तुमच्या या प्रवासात तुम्हाला सर्वाधिक कोणत्या गोष्टींनी प्रेरित केलं? प्रेरित म्हणशील तर बऱ्याच गोष्टींनी केलं. कारण मी जसं मगाशी सांगितलं ना, की आपल्याला ना त्या गोष्टीचं फॅसिनेशन पाहिजे, आपण काय करतो आहोत. बरोबर. ज्या वेळेला माझा आवाज आरासमध्ये ऐकू यायचा, त्यावेळेला मी खूपदा, मी आजही हे करतो, मी ज्या ज्या मंडळांना माझा आरासचा आवाज दिलेला आहे त्या सगळ्या आरास मी स्वतः जाऊन पाहतो.
बरोबर. लांब मागे जाऊन उभा राहतो गपचूप शांतपणे राईट, राईट. आणि लोकांचे रिॲक्शन्स बघतो की लोकांना काय वाटतंय, लोक काय बोलतायत, लोकांना ते आवडतंय का, लोकांची एंगेजमेंट होतीये का, याचं बरोबर. कारण काय असतं. त्या ज्या मूर्त्या असतात त्या मूर्त्या प्रत्येक वेळेलाच काही हलणाऱ्या नसतात. हम्म. पण मग लोकांचं टाइम ड्युरेशन किती आहे, किती वेळ लोक थांबून ते बघतायत, Right. लोक कुठं कंटाळतायत का, लोकांना लेंदी वाटतंय का. आणि ना या गोष्टी मी पाहत असल्यामुळे मग एकदा ते झालं, पहिला दिवस झाला आरासचा, की मी त्या मंडळांना फोन करतो की दादा ते असं असं आहे, आपण जरा हे थोडंसं कमी करू, किंवा मला असं वाटतंय आपण हे वाढवू. आणि ह्याच्यातून काय होतं की त्यांनाही असं वाटतं अरे यार हे असं असं सांगतात. सो बरोबर. आता ह्याच्यात माझा काय फायदा नाही, त्रासच होतो मला. कारण बरोबर. मला ते अख्खं परत दुरुस्त करून द्यावं लागतं. डेफिनेटली. बट स्टील या लोकांच्या ज्या रिॲक्शन्स आहेत ना, या मला खूप प्रेरित करतात. आपल्याला ज्या वेळेला मोठमोठ्या स्टेजवरनं काही गोष्टी आपल्या आवाजातल्या डॉक्युमेंटरीज प्ले होतात. आणि एक गंमत सांगतो की आमचाच एक ग्रुप आहे हाऊसफुल प्रतिष्ठान म्हणून. तर आम्ही बरेच वर्ष नगरला एक मोठा फेस्टिवल घ्यायचो, हाऊसफुल फेस्टिवल. 2013 का 12 सालची गोष्ट असेल, मला आता साल लक्षात नाही. भाऊसाहेब फिरोदियाच्या मैदानावर आमचा हाऊसफुल फेस्टिवल होता आणि त्या वर्षी आम्ही आपल्या शहराची थीम घेतली होती. आणि आम्ही असं त्याच्यामध्ये ठरवलं होतं की आपल्या शहराबद्दलची माहिती टप्प्याटप्प्यात सांगत तो कंटिन्यू करायचा. मी तो होस्ट करत होतो. बरोबर. आणि आम्ही काही रेकॉर्डिंग केले होते. तर मला आजही आठवतंय की भूषण देशमुख नावाचे आपल्या नगरचे एक सर आहेत, जे नगरच्या इतिहासाबद्दल खूप छान लिहितात, माहिती सांगतात. तर त्यांनी एक पुस्तक तयार केलं होतं. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी काही ओळी लिहिल्या होत्या. भग्न तरीही अभंग हे अवशेष, काळाच्या कराल दाढेतून बचावलेले. तर तो ना एक त्या ओळी मी ज्या वेळेला वाचल्या ना, तेव्हापासून मला ना त्या अशा ऐकू यायच्या की असं एक मोठं मैदान आहे, एक टोलेजंग असा सुंदर साऊंड आहे आणि त्या साऊंडवर आपल्या आवाजात हे शब्द वाचतायत. हे मला ना खूप वाटायचं आणि ना ते त्या वर्षी सत्यात उतरलं आमचं. मी ज्या वेळेला ते रेकॉर्डिंग झालं, 5च ओळी होत्या. मला बरोबर. कधीही रेकॉर्डिंगला वेळ लागत नाही. मी ज्या वेळेला बातम्या सुद्धा द्यायचो त्यावेळेला मी कधीच रिटेक करायचो नाही. मला कधीच वेळ लागायचा नाही. सुदैवानं बाय गॉड्स ग्रेस मला ते कधी करावं लागलं नाही. बरोबर. पण मी त्या 5 ओळींचं रेकॉर्डिंग 2 तास करत होतो. कारण वा. त्या माझ्या मनासारख्या येत नव्हत्या असं मला वाटत होतं. ते रेकॉर्डिंग झालं, त्याचं मिक्सिंग झालं आमच्या मित्रांनी केलं, सारंग देशपांडेंनी. आणि त्याच्या स्टुडिओत ज्या वेळेला मी त्या 4 ओळी ऐकल्या, माझ्याकडे आहेत त्या, मी त्याला सांगून ठेवलेल्या आहेत की मला त्या पाठवून ठेव, सेव्ह करून ठेवलेल्या आहेत त्या. फक्त त्याच्या स्टुडिओतला इफेक्ट मला काय घरात आणता येत नाही. बरोबर. पण ज्या वेळेला त्या तिथे वाजल्या, त्यावेळेला आम्ही ती एक सेटिंग केली होती की सगळा अंधार असेल आणि फक्त स्टेजवरचे काही लाईट्स असतील आणि ते वाजेल. ते जे काही वाजलं आणि लोक असे ज्या वेळेला स्तब्ध होऊन ऐकत होते तो क्षण मला असं वाटलं की यार आपले 2 तास सार्थकी लागले आणि आपण जे काही योजलं होतं ते आपल्याला तसं देता आलं आउटपुट. तर बरोबर. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारी लोक आहेत. रादर मला खूप लोक पण प्रेरित करतात ज्यांचे खूप सुंदर सुंदर आवाज आहेत. म्हणजे आश्चर्य वाटेल तुला, एकदा मी एका हॉटेलात बसलो होतो. हॉटेलचं नाव नाही सांगत, त्यांचं ब्रँडिंग होईल. पण बरोबर. एका हॉटेलमध्ये आम्ही बसलो होतो. नाटकाची प्रॅक्टिस संपून रात्री 12-12:30ची Right. वेळ होती. हा. म्हणजे आता कोणती हॉटेल्स उघडे असतील प्रेक्षकांना कळेल आपल्या. तर अशा एका हॉटेलमध्ये मी बसलो होतो आणि काय झालं, मला ना एक आवाज ऐकू येत होता. तो आवाज एवढ्या रात्री आणि अतिशय स्पष्ट, सुंदर, छान असा बेस असलेला तो आवाज होता. बरोबर. आपलं 2दा-3दा असं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला बरं का, कोण हे असेल म्हणलं कोणी. बट ही वॉज टॉकिंग व्हेरी नाईसली. तो खूप वेगवेगळ्या विषयांवर त्या लोकांशी बोलत होता. मी शेवटी उठून गेलो त्यांच्याकडे. मी म्हटलं सर नमस्कार, आपली ओळख नाही आहे, पण तुमचं काय नाव आहे, तुमचा आवाज फार सुंदर आहे. मी असं माझ्याकडे बघितलं. मोठा माणूस होता तो, कारण तो मला फार चांगलं ओळखत होता. अच्छा. हां. तर त्यांनी मला विचारलं, प्रसाद बस तू. मी असं 2 मिनिटं शॉक. म्हणले माणसाने मला डायरेक्ट नावानेच हाका मारली. मग त्यांनी मला सांगितलं की ते कोण आहेत. ते माझ्या वडिलांबरोबर, माझ्या वडिलांची एक नाट्यसंस्था होती, अच्छा. नाट्यशालाका म्हणून. हा हा. बरोबर. त्याच्यात ते बालकलाकार म्हणून काम करायचे, जे एक उत्तम चित्रकार आहेत, नंदकुमार देशपांडे असं त्यांचं नाव. तर मग मी त्यांच्याशी बराच वेळ बोललो आणि मग खूप साऱ्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांनी म्हणजे मला एवढं एवढंसं पाहिलेला माणूस होता तो. पण बरोबर.
असे काही आवाज आहेत की जे आपल्याला फॅसिनेट करतात. राईट. फक्त काय असतं ना, आपला प्रॉब्लेम असा आहे, आपला आता नवीन जनरेशनला मी दोष देणार नाही, कारण तुम्हाला असं वाटतं की मोबाईलमध्ये सगळं विश्व आहे. पण त्यांनी काय झालंय की ना, आपण आसपास बघणंच बंद झालंय. म्हणजे रस्त्यावरच्या वडापाव विकणाऱ्यापासून ते एखाद्या मोठ्या दुकानातल्या सेल्समनपर्यंत किंवा एखाद्या मॅनेजरपर्यंत किंवा त्यांच्या मालकापर्यंत खूप लोक आणि इतके आवाज आहेत आपल्या आसपास. बरोबर. ॲज अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून किंवा ॲज अन आर्टिस्ट, नुसता एक नाटकातलं काम करणारा कलाकार म्हणून मी यांचं निरीक्षण करतो का, हा फार मोठा मुद्दा मला वाटतो. आणि मला ती सवय कशी लागली मला माहिती नाही, पण मी ना या सगळ्यांचं निरीक्षण करायचो, आजही करतो. माझा तो छंद आहे. आणि त्या गोष्टी तुम्हाला खूप फॅसिनेट करत असतात, इन्स्पायर करत असतात. वेगवेगळे आवाज शोधण्यासाठी, वेगवेगळ्या इमोशन शोधण्यासाठी, वेगवेगळी पात्र एस्टॅब्लिश करण्यासाठी. बरोबर. सर, म्हणजे जसं एक चित्रकार जेव्हा आपण एक एक म्हणजे ड्रॉइंग जरी काढतो, तरी त्याच्या मनाप्रमाणे तो जरी त्यांनी काढलेली असते, तर जोपर्यंत कोणी त्याला एक पर्स्पेक्टिव्हनी बघत नाही आणि Correct. प्रत्येकजण एक वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी yes, घेतो, तर प्रत्येक आर्टिस्टचं पण तसंच असतं. आणि हो. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून पण आपण कित्येक वेळाही आपण जर रेकॉर्डिंग जरी दिली, तर सगळ्यांचा पर्स्पेक्टिव्ह घेण्याचाच सगळ्यांचा अगदी डिफरंट अगदी असतो. बरोबर आहे. आणि त्यालाच तुम्ही खूप छान प्रकारे मांडलं. एकदा तरी जीवनात नाटक करावं असं आपण म्हणतो, आणि नाटक नेमकं आपल्याला काय शिकवतं, आणि जर आपल्याला म्हणजे आणि खासकर विद्यार्थ्यांसाठी हे का आवश्यक आहे? नाटक तुम्हाला मॅनेजमेंट शिकवतं. नाटक तुम्हाला सगळ्या प्रकारची सॉफ्ट स्किल शिकवतं. Right. माझं कायम म्हणणं असतं, मी प्रत्येकाला हे सांगतो की तुम्ही 2 गोष्टी कराच. एक, खूप सारे सिनेमे पहा आणि एकदा तरी नाटकात काम करा. हे मी माझ्या बरोबर. सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो कायम. कारण नाटक ही अशी कला आहे की जी तुम्हाला उभं राहण्यापासून ते एखादा पूर्ण प्रयोग मॅनेज करण्यासाठी जे जे काही करावं लागतं ते सगळं करायला, तुम्हाला खरेदी कशी बरोबर. करायची हे सुद्धा शिकवतं. बरोबर. तुम्ही म्हणजे आम्हाला तर आता असं होतं की नाटकवाला माणूस एखाद्याच्या घरात गेला ना, जसं अगदी आत्ता इथं आल्या आल्या बघ, मी आल्या आल्या काय बघितलंय, तुमचे माईक बघितले. बरोबर. मला असं वाटलं, अरे मी हे शोधत होतो राव फार दिवसांपासून, हे आता मला वापरता येतील कुठेतरी. ही दृष्टी तुम्हाला नाटक देतं. चांगली वाईट हा वेगळा मुद्दा आहे, पण नाटक तुम्हाला अष्टावधानी बनवतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला नाटक शिकवतं. काही म्हणजे एक किस्सा सांगतो तुला, हसायला येईल फार. आमचं एक नाटक होतं अनसोंगच फार नावाचं. अच्छा. मी त्याच्यात काम नव्हतो करत. हम्म. मला त्या वर्षी फार मूड आला होता, नाही यावर्षी रोल नाही करायचा, वेळ नाही मला, मी आता बॅकस्टेज करतो. म्हणून मी म्युझिक करायला बसलो. नगरचा पहिला प्रयोग आमचा. अच्छा. हा, हा. आणि बरं, स्पीकर अजिबातच, म्हणजे अगदी खरं सांगतो की ना, कसल्याच ॲम्युनिटीज नसायच्या. वाटेल त्या गोष्टी वापरून आम्ही जुगाड, हा जो इंडियन वर्ड आहे ना आपला, आम्ही त्याचे सगळे उद्योग केलेले आहेत. माझ्या घरी नुकताच मी ना फिलिप्सचा एक टेप आणला होता. त्याला असे 2 वेगळे स्पीकर होते. टेप होता ज्याच्यामध्ये CD प्लेअर, रेडिओ, कॅसेट, एव्हरीथिंग इज देअर. त्याला काहीतरी ते आपण आत्ता काय म्हणतो ऑक्स, Right. तसं सुद्धा त्याला होतं बरं का. आणि मी आता करणार मी. पण आता झालं काय की मी तो घेऊन गेलो थिएटरवर, हम्म. आणि आधी काही चेक बिक केला नाही, म्हटलं वाचतंय आपल्याला माहिती आहे, कशाला चेक करायचा. पण त्याचं ना काय बरं चुकलं होतं, याची लेवल आणि तिथून येणारा पॉवर सप्लायची लेवल काहीतरी वेगळी होती. बरोबर. त्यामुळे ते मॅच होत नव्हतं. आणि आपलं सुरू झालं नाटक बिटक, आणि मी आपलं दिला एकदम प्रॉपर. आता कुठं आवाज येतोय ते स्पीकरमधनं, आणि ते नाटक पूर्ण विनोदी, बरोबर. सगळे पंचेस त्या नाटकातले पूर्णपणे म्युझिकवर. आणि नाटकाच्या पहिल्या अंकात म्युझिकच वाजेना. माझा दिग्दर्शक विंगेतून मला अशी चप्पल दाखवत होता, अरे ते वाजव. आणि आय वॉज टोटली, मी काहीच करू शकत नव्हतो. पण सुदैवानं असं झालं की त्या नाटकाचा प्रयोग फार उत्तम चालू होता, आणि बरोबर. लोकांना कळत नव्हतं की हे म्युझिक वाजतंय नाही वाजतंय. आणि राज्यनाट्याचा प्रयोग हा स्पर्धेचा प्रयोग होता, आणि तुफान थिएटर म्हणजे गाडाबाडा लोळत होता हसून, इतका सुंदर प्रयोग चालू होता. त्याच्यामुळे ते झालं. मग दुसऱ्या अंकात काहीतरी झाला बा जुगाड, ते वाजलं. पण आमचं नाटक फायनलला गेलं. हा. बरं, आता फायनलला तरी शहाणं व्हावं की नाही माणसानी. तर फायनलला काय झालं, म्युझिक म्हणलं भाऊ मी नाही करणार म्युझिक, आता आपण ते जमत नाही आपल्याला. मग मी म्हणलं आता मी आत थांबतो, काय तुम्हाला मदत लागली वगैरे तर. तर त्या नाटकात एक सीन होता की
ते जे मुख्य पात्र असते ना वेगवेगळे याच्यात येतं, तर एका हां. सीन मध्ये त्याला लुंगी बांधायची होती. अच्छा. तर लुंगी बांधली मी त्याला, पण नवीन कोरी लुंगी होती एकदम. ताजं कोरं करकरीत पान. बरोबर. एकदम असं घट्ट बांधलं बिनलं. आणि ते काय व्हायचं, की तो सीन संपला की तो पटकन आत यायचा, लुंगी काढायची आणि लगेच त्याला आत जायचं असायचं. बरोबर आहे. आता तो आला आणि त्या लुंगीचं, ती नवीन लुंगीचं पान असल्या कारणानं काय झालं, ती सुटेच ना गाठ त्याची. अरे बापरे! ते स्टेजवरची ती कलाकार फार म्हणजे तिला वेड लागायची पाळी आली. ती अशी विकवेट बघतीये, काय होतंय, काय नाही. तिला दिसतंय आम्ही 2-2 जण त्याची लुंगी सोडतोय. काय करावं? तर आमचा एक मित्र होता, तिथे एक ग्लास ठेवलेला. तो ग्लास फोडला. बरोबर. त्या ग्लासच्या काचेने आम्ही ती लुंगी कापली आणि मग तो एंट्री त्याने केली. ऐक. पण आता झालं काय, ही फजिती आमची झाली. पण अगेन मग आम्हाला काय समजलं, की तुम्ही घाबरता कामा नये. आता आपल्यासाठी हे लाईफ स्किल आहे. बरोबर आहे. आज हे लोक पैसे देऊन शिकतात. ते मला नाटकांनी शिकवलं. मला नाटकांनी उभं कसं राहायचं, मला नाटकांनी लोकांसमोर कसं जायचं, कसं प्रेझेंट व्हायचं, कसे कपडे घालायचे, कोणाशी कसं बोलायचं, कोणासमोर तुमच्या बॉडीचं जेस्चर पोस्चर कसं पाहिजे, हे सगळं मला कोणी शिकवलं? मला नाटकांनी शिकवलं. नाटकांनी मला मॅनेजमेंट शिकवलं असं मी का म्हणतो? आज इव्हेंट मॅनेजमेंट करतात लोक. पण इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय असतं? एक नाटक तुम्ही करा, तुम्हाला अख्खं जगातलं सगळं इव्हेंट मॅनेजमेंट जमतं. म्हणजे सेट कसा निवडायचा, सेट कसा लावायचा, तो काढायचा कसा, तो गाडीत भरायचा कसा, कमीत कमी जागेत कसा भरायचा, तुमच्या सगळ्या गोष्टींचं लिखाण पाहिजे, की कोणाला कोणत्या ह्याला कुठला सीन आहे, कोणाला काय कॉस्ट्युम बदलायचं आहे, कुठे काय प्रॉपर्टी नेऊन ठेवायची. या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या तुम्हाला नाटक शिकवतं. बरोबर आहे. आणि तुमचं कॅरेक्टर बदलतं नाटक वैयक्तिक आयुष्यात. म्हणजे मी असे हजारो मुलं सांगीन, आपल्या नगरमधली कितीतरी मुलं तुला अशी मी दाखवीन, की जे नाटकाच्या आधी कसे होते, नाटकात काम करायला लागल्यावर कसे झाले. पूर्ण आस्पेक्टच बघ, मुळात तुम्ही विचार करायला लागता. बरोबर आहे. जगाकडे पाहण्याचा तुमचा एक दृष्टिकोन तयार होतो. या डेफिनेटली. प्रत्येकामागच्या इमोशन्स तुम्हाला कळतात. त्याच्या बॅक ऑफ द स्टोरी काय चालू आहे, बिटवीन द लाईन्स काय घडतंय, हे समजून तुम्हाला नाटक शिकवतं. म्हणून माझ्या दृष्टीनं मी कायम त्याच्यामुळे मुलांना सांगतो, की तुम्ही सिनेमे बघा, खूप सारे सिनेमे बघा, सगळ्या प्रकारचे सिनेमे बघा आणि एकदा तरी आयुष्यात नाटक करा. बरोबर आहे. लाईफ स्किल्स कारण लाईफमध्ये इम्पॉर्टंट आणि मी आत्ता तरी म्हणजे बिंग इन धिस जनरेशन मी खूप पाहते की म्हणजे आम्ही मी काउन्सिलिंगमध्ये पण जेव्हा पाहते की मुलं वेगळे ट्युशन्स त्यासाठी लावतात हो. लाईफ स्किल्स करण्यासाठी आणि ह्या सगळ्या आणि नाटक म्हणजे सगळ्याच गोष्टी कव्हर करतं 100% आणि ऑफकोर्स तुम्हाला काय वाटतं की कोणत्या एजपासून म्हणजे नाटक करायला विद्यार्थ्यांनी सुरू केलं पाहिजे? हे बघ, अरे. जन्माला आलेला प्रत्येक मुलगा जन्माला आल्यापासूनच नाटक करत असतो. हा, म्हणजे बरोबर नाटक आहे. तुम्हाला शिकवावं नाही लागत, ते बरोबर आपल्या आहे. रक्तात असतं. बरोबर आहे. हा, ते प्रेझेंट करण्यासाठी त्याचं वय काय, तर त्याला काय वयच नाही. आता तर आज तर काही वयच नाही. बरोबर. म्हणजे आज तुम्हाला इतकं एक्सपोजर आहे की 2-2 आणि 3-3 वर्षाचे पोरं रील स्टार आहेत आज, किंवा त्या माध्यमातून लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. सो त्याला वयाचं बंधन नाही. हा, पण एक थोडं समजण्याचं जे वय येतं मुलाचं, मग 7-8 वर्षाचा मुलगा असतो ज्याला एक बेसिक काही गोष्टी समजतात, आपण तेव्हापासनं जरा थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात केली पाहिजे पालकांनी, असं मला वाटतं. म्हणजे बरोबर आहे. पण फार काही नाही, नाटक कोणत्याही वयात माणूस करू शकतो. म्हणजे बमन इराणी सारखा माणूस हा वयाच्या 45शीत 50शीत सिनेमात येतो आणि बरोबर स्टार आहे. होतो. तर नाटकाला काही वयाचं बंधन नाही. बरोबर. आणि म्हणजे थोडा आता व्हॉइस ओव्हरकडेचा माझा असा प्रश्न आहे की व्हॉइस ओव्हरमध्ये जाण्याचं म्हणजे काय महत्त्वपूर्ण स्किल्स जे इम्पॉर्टंट आहेत आणि जर कोणाला म्हणजे जायचं असेल तर तुम्ही काय टिप्स द्याल त्यांच्यासाठी? पण टिप्स ॲज सच नाही. व्हॉइस ओव्हर मुळात कोणीही करू शकतं. बरोबर. पण मला मी नेहमी काही गोष्टी करत असतो किंवा सांगत असतो अशा, की ज्याला कोणाला व्हॉइस ओव्हर करावा असा वाटतो त्यांनी आधी ना एक बेसिक ट्रेनिंग म्हणून स्वतःचा आवाज रेकॉर्ड करायचा. बरोबर. कशावरही करा, माईकवर करा, नुसता करा आणि तो एकदा ऐका. तुम्हाला जर तुमचा आवाज आवडला तर तो का आवडला याचा विचार करा. नाही आवडला तर का नाही आवडला याचा विचार करा. जर आवडला असेल तर त्याच्यातली कोणती गोष्ट आवडली हे समजून घ्या. बरोबर. म्हणजे आपल्याला ती इम्प्रूव्ह करता येते. कारण शेवटी हे लोकांसमोर जाण्याचं माध्यम आहे. बरोबर. जर आपल्याला ते समजलं तर कोणीही व्हॉइस ओव्हर करू शकतं. मग तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न करता, तर अगेन
तुम्ही कोणाकोणाला ऐकता, तुम्ही कोणाकोणाला ऑब्झर्व करता, बरोबर. तुम्ही कोणाकोणाला मिमिक करू शकता किंवा इनॅक्ट करू शकता. मुळात तुम्हाला लाज सोडावी लागते. कारण अनेकदा असं होतं की आपल्याला असं वाटतं, "हो, यांचा कसा आवाज करायचा किंवा असं कसं करायचं बुवा." हम्म. असं नाही. इट्स अन आर्ट. आणि मग ते जर तुम्ही केलं तर स्काय इज द लिमिट. तुम्ही काही करू शकता व्हॉइस ओव्हरमध्ये. फक्त तुम्हाला स्वतःच्या आवाजावर एक्सपेरिमेंट करण्याची सवय लागली पाहिजे. बरोबर आहे सर. सर, नगरला सांस्कृतिक शहर असं म्हणतात, तर नगरचं त्या त्या हिशोबाने नगरचं काय योगदान आहे सांस्कृतिक शहर बनवण्यासाठी? अरे बापरे! मला म्हणजे 500 वर्ष मागं जावं लागेल. अ, बरोबर. किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही. पण खरंच आपण जे या शहरात जन्माला आलेली मंडळी आहोत, आपण खूप सुदैवी आहोत. हम्म. कारण आपल्या या शहरामध्ये आशिया खंडातलं पहिलं ऑडिटोरियम आहे. ते म्हणजे फराबख्श महाल. राईट. हे मला स्वतःला ज्या वेळेला समजलं, त्यावेळेला मी खूप आश्चर्यचकित झालो होतो. मला ते वयाच्या 30शीत समजलं. आणि मला वाईट वाटलं, की आपल्याला हे माहिती नाही आहे. बरोबर. आपल्याला आपलं शहरच माहिती नाही आहे, असं मला कायम वाटतं. अर्थात आपल्या शहराचं नावही बदललं आहे. त्या विषयात आपण नको बोलूयात. पण आपलं शहर जे आहे, बरोबर. या शहराला खरंच खूप मोठा एक कल्चरल हेरिटेज आहे. तो त्याची सुरुवात जशी मी ती सांगितली त्या ऑडिटोरियमपासनं. पण त्यानंतर या शहरानं असंख्य कलाकार या इंडस्ट्रीला दिलेत. असंख्य म्हणजे त्याला आणि ते सगळे टॉपचे कलाकार हां. सी. रामचंद्रन, बरोबर आहे. त्यांच्यासारखा माणूस म्हणजे रामचंद्र चितळीकर हे इथले आहेत नगर जिल्ह्यातले आपल्या. राईट राईट आहे. त्यानंतर आपले रामदास फुटाणे आहेत. नगरकर आहेत. काय त्यांचं फर्स्ट नाव? राम नगरकर. रामनगरी करायचे ते राम नगरकर. मामा तोरडमल आहेत. त्याच्यानंतर आपले सदाशिव अमरापूरकर आहेत. पण ज्यांनी हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला पहिला डबल रोल केला, ज्यांनी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 25 वेळा कृष्ण केला, ज्यांना आजही आपण ज्यांचे फोटो हे खऱ्याखुऱ्या कृष्णाचे फोटो म्हणून बघतो, इमॅजिन करतो, असे शाहू मोडक आपल्या नगरचे तो. ज्या माणसानं पहिला डबल रोल केला, म्हणजे हे किती जणांना मला माहिती नाही, पण असा माणूस होता आपल्या नगरमध्ये आणि त्यांनी या हिंदी फिल्म इंडस्ट्रीवर एक प्रकारे राज्य केलं. बरोबर आहे. म्हणजे त्यांचं जे मी कृष्णाचा जो उल्लेख केला, की कित्येक ठिकाणी कृष्णाचे जे जुने फोटो आहेत, ते ह्यांचे आहेत. म्हणजे जसं तुकारामाची जी मूर्ती बनवताना एक मॉडेल समोर ठेवलं जातं, तर ते आजही विष्णुपंत पागनीसांचं आहे. पहिला जो तुकारामांवरचा सिनेमा आला त्याच्यातल्या मुख्य कलाकाराचं. बरोबर. तर सेम थिंग वॉज विथ शाहू मोडक. तर या सगळ्या लोकांनी आपल्या शहराला एक फार मोठं कल्चरल हेरिटेज दिलं. बरं, याच क्षेत्रात नाही, आपल्याला लिखाणाच्या क्षेत्रात, बरोबर. त्याच्यानंतर अन्य साहित्य क्षेत्रात सुद्धा नगरच्या लोकांचं प्रचंड मोठं योगदान आहे. म्हणजे रुस्तुम हातीदारू असतील, खरवंडीकर सर असतील, म्हणजे देवीप्रसाद खरवंडीकर, बोपर्डीकर सर असतील, या लोकांनी जे करून ठेवलंय ना, ते खूप मोठं आहे. चित्रकलेच्या क्षेत्रात घ्या, प्रमोद कांबळेंसारखा एक माणूस आहे. म्हणजे मी काल परवाच कुठेतरी म्हणालो, की खरंच आपल्याला ना ती म्हण एकदम 100% खरी आहे, पिकतं तिथं विकत नाही. या सगळ्या लोकांची जी आम्ही नावं सांगितली ना आत्ता, ही खूप मोठी माणसं आहेत. बरोबर आहे. आणि मला आनंद आहे, की मी एक गोष्ट या लोकांसाठी करू शकलो. नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक या नावाची एक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आम्ही घेतली. बरोबर. सलग 12 वर्ष ती स्पर्धा आम्ही घेत होतो. आणि या स्पर्धेतल्या प्रत्येक विजेत्याला आम्ही या सगळ्या लोकांच्या नावांनी बक्षिसं देत होतो. म्हणजे आमच्या नाटकाचा पहिला करंडक हा शाहू मोडकांच्या नावाने होता, दुसरा डॉक्टर श्रीराम रानडेंच्या नावाने होता, तिसरा दत्तोपंत आडगटलांच्या नावाने होता. आता बऱ्याच जणांना आडगटला कोण आहे तेच माहिती नाही. ज्यांनी नाट्य व्यवस्थापन ही गोष्ट नगरमध्ये सुरू केली, म्हणजे आज आपण थिएटरला जी नाटकं बघतो, ती नाटक आणावं लागतं कोणाला तरी, बरोबर आहे. त्याचं मॅनेजमेंट असतं, राईट राईट. ते त्यांनी सुरू केलं. त्यांच्यामुळे नगरला आपल्याला नाटकं बघायला मिळाली. सो या सगळ्या लोकांनी या शहराला पोचलंय. आणि आज तर म्हणजे किती नावं सांगू मी तुम्हाला, नगरचे इतके कलाकार आज इंडस्ट्रीत आहेत. म्हणजे शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटमध्ये सुद्धा नगरचे 2 ॲनिमेटर काम करतात. कामोद खराडेसारखा एक माणूस जो A.R. रहमान आणि रसूल पोकुट्टी यांच्याबरोबर साऊंड डिझायनिंगचं काम करतो,
जो इंटरनॅशनल साऊंड डिझायनिंगची पदवी घेतलेला एकमेव माणूस आहे. बरोबर आहे. मग मिलिंद शिंदे आहेत, कामोददादा आहे, अमित बैचे आहे, हरीश दुधाडे आहे आणि अगदी म्हणजे आता तो माझाच मुलगा आहे म्हणून, पण वयाच्या 11व्या वर्षी मटा सन्मान मिळवणारा, वयाच्या 11व्या वर्षी कलर्स मराठीचा अवॉर्ड मिळवणारा बरोबर. आणि वयाच्या 11व्या वर्षी व्यावसायिक नाटकाचा हिरो असणारा आणि 100 नाटकाचे प्रयोग केलेला आरुष सुद्धा आहे. हे आजपर्यंत म्हणजे हे कसं होतं, हे झिरपत जातं आणि या लोकांचा जो वारसा असतो ना, तो जात नाही. तो बरोबर आहे. असा कुठे ना कुठे ते बरोबर जात असतो. तर म्हणून आपल्या या शहराला सांस्कृतिक शहर म्हणतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मला म्हणजे आता गर्व आणि माज हे दोन जरा जवळ जाणारे शब्द आहेत, पण त्याच्यात एक छोटीशी दोरी आहे, बारीकशी. गर्व हा पॉझिटिव्हली घेतला जातो, पॉझिटिव्ह कनोटेशन म्हणतात त्याला, बरोबर आणि आहे. माजला निगेटिव्ह कनोटेशन मानलं जातं आमच्या इंग्लिशच्या भाषेत. मी इंग्लिशचा मास्तर आहे. Right. Yes, पण sir. मला ना खरोखर मी नगरचा कलाकार असल्याचा माज आहे. याचं कारण असं की आजपर्यंत आपल्या लोकांनी या प्रत्येक क्षेत्रात जे प्रयोग केलेत ना, ते असामान्य आहेत बरोबर आहे. आणि ते ट्रेंड सेटर आहेत. म्हणजे Definitely. नगरच्या साखर कारखान्याची सुरुवात ही आशिया खंडातली पहिली आहे. आज नगरमध्ये होणारा कोणताही कल्चरल जी गोष्ट आहे ना, ती वन अँड ओनली आहे. म्हणजे प्रमोद काकांनी काढलेलं पेन्सिल स्केच ही एकमेव गोष्ट आहे. बरोबर आहे. जगाचं लक्ष आज ज्या राम मंदिराकडे आहे, त्या राम मंदिरातले 150 स्कल्पचर नगरचा माणूस करतोय हा, प्रमोद कांबळे नावाचा. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा ही नरेंद्र फिरोदियांसारखा एक माणूस नगरला घेतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि या लोकांच्या मुळे मला असं कायम वाटतं की आपलं शहर सगळ्यात चांगलं, प्रयोगशील आणि नवनवीन लोकांना प्रोत्साहन देणारं शहर आहे बरोबर. सांस्कृतिक क्षेत्रात. बाकीच्यांचं मला माहिती नाही. किंवा इव्हन अगदी कशाला अंजली नंदिनी, त्यांचं नाव मी विसरू नाही शकत. म्हणजे तुम्ही जर त्यांना आजही पाहिलं किंवा तेव्हाही जर पाहिलं असतं तर ती खूप वेगळी गोष्ट होती. म्हणजे कल्पनाच केली नव्हती कोणी. पण त्यांनी आज हिंदी झी सारेगामाचं विजेतेपद मिळवलं. त्या नगरच्या तो नगरला जन्माला आलेल्या, नगरच्या शाळेत शिकलेल्या. बरोबर. आणि आपण वेगळेच आहोत. फक्त आपला प्रॉब्लेम असा आहे, इथे तो खरं विषय निघाला म्हणून मी सांगतो. मी बाहेर मित्रांमध्ये कायम बोलत होतो, आपलं ना सँडविच झालंय असं की आपल्या एका बाजूला आहे पुणे, एका बाजूला आहे औरंगाबाद. बरोबर. औरंगाबादला मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी मानतात, पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानतात. पण आपल्या लोकांची तुलना ज्या वेळेला या दोन शहरांशी होते, त्यावेळेला मला एक कायम असं वाटतं की यांच्याशी आपली तुलनाच होऊ शकत नाही. याचं कारण असं की पुण्याची लोकसंख्या आहे 80 लाख, औरंगाबादची लोकसंख्या आहे 15-20 लाख, माझ्या शहराची लोकसंख्या आहे 4.5 लाख. कोणत्या अँगलनी माझं तुलना होऊ शकते? लोकसंख्येच्या बाबतीत नाही. बरं, एक्सपोजरच्या बाबतीत नाही. नॅचरली तिथे जास्त एक्सपोजर या दोन्ही शहरात. बरोबर आहे. प्रयोगांच्या बाबतीत आपण त्या दोघांच्याही पुढे आहोत. हे मी आवर्जून सांगतो. बरोबर आहे. नगरमध्ये जेवढे नाटकांचे प्रयोग होतात, कल्चरलमधले प्रयोग होतात, कला म्हणजे संगीत, नाटक, चित्रकला, हस्तकला, हे प्रयोग कुठेही होत नाहीत. बरोबर आणि आहे. हे मी अजिबात हवेत गोळीबार करत नाही. नाही, बरोबर आहे. याचं मी अनेक वर्ष झाले माझं ऑब्झर्वेशन आहे. हम्म. म्हणून मी हे अभिमानानं सांगतो आणि म्हणून मला मी नगरचा कलाकार असल्याचा माज आहे. कारण हे इतरत्र होत नाही. बरोबर आज आहे. नगरमध्ये मोठमोठ्या सिनेमांचे शूटिंग होत आहेत. बरोबर आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. Definitely. आणि औरंगाबादचा प्रॉब्लेम असा आहे की मी आता ती स्पर्धा घेत होतो. काय ऍक्टिव्हिटी होतात नाटकाच्या? 0. 6 नाट्यशास्त्र विभाग आहेत औरंगाबादमध्ये, 6. बरोबर आहे. काहीही होत नाही तिथं. तिथले कलाकार डायरेक्ट उठतात आणि मुंबईला जातात. पण ऑन ग्राउंड काम हे आपले लोक करतात. बरोबर. म्हणून मला अभिमान आहे की मी नगरचा कलाकार आहे. मी पण जेव्हा पाहत होते म्हणजे प्रॅक्टिस पण जेव्हा करतात तर ते म्हणजे माहिती नाही पुढे कुठे म्हणजे आपल्याला ही गोष्ट कुठे नेणार आहे आपल्याला, पण आज ह्याला मला 100% द्यायचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. करेक्ट. आणि इथलचे जे मुलं ते करतायत त्याच्यामध्ये त्याच्यासाठी स्ट्राईव्ह करतायत, मेहनत करतायत आणि तरी सुद्धा म्हणजे आपल्याला माहिती नसणार की हे नाटक मी
कुठपर्यंत, किंवा आपल्याला ऑफकोर्स स्पर्धा वगैरे करून मग ते पुढे जातात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला माहिती नसतं की ह्याच्यातून मला बक्षीस मिळेल बरोबर की कधी मिळेल, किंवा पण तरी सुद्धा त्याला मेहनत 100% देणं, हे करेक्ट मी बाकीच्या जागेवरती पण तेव्हा पाहिलं नव्हतं. म्हणजे बरोबर ही गोष्ट आहे आणि म्हणूनच खूप महत्वाचं आहे की हे बाकीच्या लोकांपर्यंत पण पोहोचणं, की नाटक हा किती नगरमध्ये किती गोष्टी आपल्याला शिकवते किंवा किती गोष्टी आपल्याला म्हणजे इट्स नॉट देता जस्ट येते बरोबर आहे नाटक हा म्हणजे हेच नाहीये की फक्त एक म्हणजे ते त्या क्षेत्रात आपल्याला हेल्प करून देतात, ते तिथे गोष्टी घडतात म्हणून ते बाकीच्या क्षेत्राला पण हेल्प करते. अगदी अगदी कारण अगदी. ते एक स्टुडंट इंडस्ट्री आहे ना ती राईट सगळ्यांना एक्झॅक्टली तुम्हाला डेव्हलप करत पुढे जाते. म्हणजे आज डेफिनेटली. नगरमध्ये रोज एक कार्यक्रम होतो. म्हणजे अं, दिवाळी पहाट या गोष्टीची सुरुवात ही सगळ्यात पहिल्यांदी झाली 2010-12 साली. बरोबर अनंत देसाई म्हणून मित्र आहेत आमचे, त्यांनी त्यांच्या चैतन्य ग्रुपतर्फे त्याला सुरुवात केली. पण दिवाळीला सकाळी 6:30 वाजता संगीत नाटक करावं असं राईट. कोणाच्या स्वप्नात सुद्धा कधी आलं नव्हतं. पण 2016 साली सकाळी 6:30 वाजता नगरच्या माऊली सभागृहामध्ये आम्ही 700 लोकांच्या उपस्थितीत संगीत संशय कल्लोळ या नाटकाचा प्रयोग केला. राईट. आणि तो कसा केला? दिवाळीच्या फेस्टिवलला पकडून एखाद्या लग्नासारखा तो इव्हेंट होता. म्हणजे कमानी घातलेल्या होत्या, रेड कार्पेट होतं, आलेल्या प्रत्येकाला म्हणजे बाहेर सनई वाजत होती, आलेल्या प्रत्येकाला गजरा दिला जात होता स्त्रियांना केसात घालण्यासाठी, कारण ती बालगंधर्वांच्या काळापासून चालत आलेली पद्धत आहे. बरोबर आहे. पुरुषांना अत्तर लावलं जात होतं, प्रत्येकाला आम्ही एक गिफ्ट देत होतो. दिवाळीचा दिवस होता म्हणून आम्ही मिठाईचे बॉक्स दिले लोकांना. आणि ज्या वेळेला नांदी सुरू झाली, नाटक सुरू झालं, त्या दिवशी 700 लोकांपैकी 500 लोक असे होते, 500 कुठले 600 लोक असे होते ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा संगीत नाटक पाहिलं होतं. आणि थोड्या वेळ जाऊन बसू बरोबर असं आहे. म्हणणारी माणसं 3.5 तास थिएटरमध्ये बसलेली होती. पायऱ्यांवर बसून त्यांनी नाटक पाहिलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी संगीत नाटक नगरला सादर होत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपलं हे शहर मी म्हणून म्हणतो ट्रेंड सेटर आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आता फक्त जरा थोडेसे जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. बरोबर आहे. प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक आणि स्पर्धेतील नाटक ह्यातला डिफरन्स काय आहे? माझं उत्तर बऱ्याच जणांना आवडणार नाही बरं का, पण माझ्या दृष्टीने नाटक नाटक असतं. बरोबर. ते प्रायोगिक असो, व्यावसायिक असो, नाहीतर बरोबर. स्पर्धेचं असो. पण आता प्रायोगिक नाटक ज्याला आपण एक्सपेरिमेंटल थिएटर म्हणतो, ज्यामध्ये काय केलं जातं, नाट्यशास्त्रातले जे काही नियम असतात त्यांच्याबरोबर जरा खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि वेगळ्या पद्धतीनं आपले विचार, विषय मांडण्यासाठी ते नाटक सादर केलं जातं. बरोबर आहे. महाराष्ट्रातल्या एक सुप्रसिद्ध लेखक या नाही, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांना यांचं याबद्दलचं एक फार छान मत आहे. त्या म्हणतात ते ना व्यावसायिक नाटक नाही म्हणायच्या त्या म्हणायच्या लोकमान्य रंगभूमी. म्हणजे काय तर जे सर्वसामान्य लोकांना आवडतं ते बरोबर. नाटक म्हणजे व्यावसायिक नाटक. मग आता प्रायोगिक नाटक आवडत नाही का? तर आवडतं, पण त्याचा उद्देश, त्याची निर्मिती हे एका वेगळ्या उद्देशानं केलेली असते. बरोबर. पण व्यावसायिक नाटकाचं तसं नसतं. व्यावसायिक नाटक हे अगदी छोट्यातल्या छोट्या माणसापासून ते मोठ्यातल्या मोठ्या म्हणजे अगदी आपण एज्युकेशन वाईज जर बघायचं ठरवलं तर अगदी 5वी नापास असलेल्या माणसापासून ते फार CA वगैरे डॉक्टर असलेल्या माणसापर्यंत सगळ्यांना आवडणारं नाटक. आणि पुन्हा मी का म्हणालो की नाटक माझ्या दृष्टीनं नाटक असतं, कारण हे बघा ती एक एंटरटेनमेंट आहे, बरोबर आहे. लोकांसाठी सादर केली जाणारी ती कला आहे. त्याच्यामुळे त्याच्यातनं तुम्ही बायफर्केशन नाही करू शकत असं मला वाटतं. हां, स्पर्धेतलं नाटक काय असतं तर काय नसतं. स्पर्धेतलं नाटक सुद्धा या दोघांचं मिश्रण असतं, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकाचं. कारण त्याच्यात प्रयोग तर तुम्हाला करावेच लागतात बरोबर आहे. आणि पुन्हा ते लोकांना आवडलेही पाहिजेत. म्हणजे ते अगेन इट्स अ कॉम्बिनेशन. त्याच्यामुळे नाटक नाटक असतं. ते मनापासनं करावं, सगळं झोकून देऊन करावं, नाही तर करू नये. मी कोणासाठी तरी करतो, करू नको बाबा, तुझ्या वाचून काही अडलेलं नाही, असं जे लोक बोलतात ना, मला ती लोक खोटारडीच वाटतात. अगदी खरं सांगतो, माझं फार प्रामाणिक मत आहे. कारण आता आम्ही राज्यनाट्यात सादर केलेली सगळी नाटकं, आमची सगळी नाटकं एक प्रकारे प्रायोगिकच होती ना. बरोबर आहे. सगळे नवीन विषय होते, पण म्हणून आम्ही ते काय असं एका टिपिकल वर्गाला समोर ठेवून नाही ना बसवली. बरोबर. कारण मी जर वेगळा विषय मांडत असेल ना, तर मग ती लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून माझी जबाबदारी आहे की माझा तो वेगळा विषय सुद्धा सर्वसामान्य नागरिकाला कळला पाहिजे.
नाही तर त्याचा काय उपयोग आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते असं उगाच काहीतरी सांगतात ना, मी असं याव त्याव काहीतरी करतो. माझं जरा माफी मागतो मी त्यांची, पण मला ते खोटं वाटतं. बरोबर. नाटक नाटक असतं. मनापासून करावं, नवनवीन विषय मांडावेत, भरपूर सारे प्रयोग करावेत, धिंगाणा करावा स्टेजवर. राईट. कारण आपण जरी एक सर्कल मांडला तर ते आपण त्या गोष्टीवरती लिमिटेड होऊन जातो आणि आर्ट ही अशी गोष्ट आहे की ज्याला जेवढं लिमिटलेस लिमिटलेसच असते ती. त्याला तुम्ही बंधन नाही घालू शकत. डेफिनेटली. तुम्ही तुमचा अनुभव सांगितलाच, पण तुमच्या आयुष्यातला असा एक कुठला क्षण होता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलंच की मला नाटक आणि व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आता ह्यातच पुढे करायचं आहे? कारण तुम्ही ऑलरेडी इंग्लिशमध्ये पण तुम्ही एवढं छान नाही, खरं तर मला हे वाटायला हवं होतं फार वर्षांपूर्वी, पण दुर्दैवानं मला ते वाटलं नाही असं मला वाटतं आता कधी कधी. कारण मी काय झालं ना, मी फार लवकर पैसे कमवायला लागलो, मी क्लास घ्यायला लागलो. बरोबर. आणि मला असं वाटतं की ते जरा थोडंसं मी उशिरा केलं असतं, मी हे आधी जर करायला लागलो असतो तर मी कदाचित त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं असतं. पण एकदा माणूस सेट झाला ना की लवकर आपण ते सोडत नाही. आपण वाक्य खूप ऐकतो की आपण काय केलं पाहिजे, कम्फर्ट झोन मोडला पाहिजे वगैरे. ते इतकं सोपं नसतं आणि मी तो मोडू नाही शकलो. म्हणजे मी ते करण्यासाठी मुंबईला, पुण्याला जर समजा गेलो असतो, कदाचित मी अजून चांगलं काम करू शकलो असतो, स्वतःवर प्रयोग करू शकलो असतो. पण ठीक आहे, मी अगेन जसं सुरुवातीला मी म्हणालो, मला याचं रिग्रेट नाही. हां, पण केलं असतं, वाढ झाली असती. पण मग मी नंतर असा जरा थोडासा विचार केला. चला समजा मी मुंबईला गेलो असतो, तिथं काय झालं असतं, तो समुद्र आहे. समुद्रात लाखो मासे आहेत, त्या माशातला मी एक मासा झालो असतो. पण आता मी इथं आहे ना, इथं माझा जरी समुद्र आहे तरी या समुद्रात आम्ही 4-5च मासे होत ना. मला इथं जास्त संधी आहे. त्यामुळे मग मी इथेच राहून त्याच्यामध्ये थोडंसं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. चालू आहेत प्रयोग वेगवेगळे, अजूनही वेगवेगळ्या संधी येत असतात. धडपड करत चालू असतं. कारण माझा तो नाही म्हणलं तरी एक जरा आता सेकंडरी उद्योग आहे. मी शिक्षक असल्यामुळे माझं आधी फर्स्ट प्रायोरिटी ती असते आणि मी मनापासून झालेला शिक्षक आहे. मला प्रचंड आवडतं मुलांना शिकवायला. अर्थात ते माझ्या ब्लड लाईनमध्ये असल्यामुळे असेल कदाचित, पण त्याच्यामुळे मी अधिक त्याच्यात जास्त रमतो आणि तितकाच मग एकदा इकडं आलो की मग मी इकडचं, मग मी तिकडचा विचार नाही करत. बरोबर. पण ज्यांना याच्यात करिअर करायचं आहे त्यांनी मात्र 24 तास याच्यासाठी दिले पाहिजेत. खूप काम आहे आणि खूप मोठं क्षेत्र हे आहे आज, ज्याच्यात तुम्ही उत्तम करिअर करू शकता. नाटक कायम एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणूनच राहील का? तुम्हाला असं काय वाटतं आणि काय वाटतं ह्याच्याबद्दल? आणि म्हणजे असं म्हणजे जसं आपण पाहिलं की नाटक म्हणून आपण कित्येकदा त्याला शिकण्यासाठी आपण म्हणजे लहान लहान मुलं त्याच्यामध्ये हे करतात, पण त्याला ॲज अ म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की मला म्हणजे हा माझा पर्सनल पण असा क्वेश्चन आहे की तुम्ही जसं बोलला की मी प्रायोरिटी वॉज की अर्निंग होती त्या टायमिंगला आणि म्हणजे आर्टला आपण प्रायोरिटी नव्हती माझी ती. मी काय झालं, घरातलं वळण होतं ना माझ्या ते. म्हणजे आता सिंपल गोष्ट आहे, पीएनजीच्या घरातला मुलगा आहे, राईट राईट नॅचरली तो वयात आला की तो काय करणार, पिढीवर जाऊन बसणार. माझं तसंच झालं ना. आमचे जे क्लासेस आहेत 65 इयर्स पासून आमची ती लिगसी आहे. नॅचरली आम्ही एका विशिष्ट वयात आलो, आम्ही त्याच्यामध्ये आलो. बरोबर. दॅट वॉज नॉट माय प्राय. मला काय पैसे कमवायची गरज नव्हती ना. बरं, मी काय करत होतो कमवून, मी पैसे काय क्लासचे जे मिळत ते मी आईकडे द्यायचो. मी आजही माझे पैसे आईकडे देतो, तिच्याचकडे आई ते जरा खरेदी पैसे दे, हे आजही मी करतो. मला हा तुझा प्रश्न असा होता की नाटक करिअर म्हणून आपल्याला निवडता येऊ शकतं. आता कित्येक वेळा इट्स नॉट जस्ट नाटक आणि कोणत्याही आर्ट इंडस्ट्रीमध्ये आपण जेव्हा पाहतो की म्हणजे ह्याला आपण खूप नंतर पैसे कमवण्याचे एक कुठेतरी हे होतं आणि आपल्याला प्रायोरिटी कुठेतरी ह्याच्यामध्ये असतेच, कारण घराकडून पण प्रेशर असतो. म्हणजे एक मुलगा असो किंवा मुलगी असो, म्हणजे त्या गोष्टीला म्हणून तिथे आपण कसं नाटकाला पण आणि बाकीच्या ज्या गोष्टीला पण ह्याला कसं प्रायोरिटी आपण. खरं सांगतो, मला प्रश्न समजला तुझा. मुद्दा काय झालाय, हे ना 10 वर्षापूर्वी कदाचित थोडंसं बरोबर होतं. बरोबर आहे की नाटक हा काही पैसे कमवण्याचा धंदा नव्हता. बरोबर आहे. मिळत असतील तर ते जायचेच, मिळायचे नाहीतच. बरोबर. म्हणजे अगदी व्यावसायिक नाटकात मी समजा काम करतोय, तर मला एका नाटकाचा प्रयोग केल्यानंतर किती पैसे मिळतात, त्यावेळेला मिळायचे 500 रुपये. आता मला सांग, मला जर घर चालवायचंय तर 500 रुपयात माझं काय चालणार आहे पर डे जरी मला समजा मिळालं. बरं, नाटकाचा प्रयोग रोज होतो का, तर नाही होत.
त्याच्यामुळे माझ्यासाठी जर मला व्यवसाय म्हणून तो करायचा आहे, तर मग मला त्याच्यातनं अर्निंग तसं मिळालं पाहिजे. ठीक आहे, मी खूप चांगला कलाकार आहे, मी काम करतोय यार, पण माझं जर घरच चालत नाही, तर मी त्याला फर्स्ट प्रायोरिटी कशी देईन? पण आज काय झालंय, आज प्रचंड काम वाढलंय तुमचं. आज तुम्ही जर कलाकार असाल ना, तर तुम्हाला एंडलेस काम आहे. आपल्याला ते कळतच नाहीये. बरोबर आहे. आताशी लोकांना म्हणजे तुझ्या जनरेशनच्या मुलांना हे कळायला लागलंय. आज आत्ता आपण जे करतो आहोत, हे काय आहे? बरोबर आहे. इट्स अन अर्निंग वे. पण तुला जर या क्षेत्राची माहितीच नसते, तर तू इंटरव्ह्यू घेतला असतास का? नाही. नसता घेतला. किंवा आज दुसरा एक क्षयज्ञ कोणीतरी माणूस आहे, त्याला आपल्याला जर बोलतं करायचं असेल, तर तुला त्या क्षेत्रात म्हणजे समजा तू कलाकार असशील, तर तुला त्याच्याशी चांगलं बोलता येईल. बरोबर आहे. पण हे 10-15 वर्षापूर्वी नव्हतं, खरंच नव्हतं. त्यामुळे नाटकाकडे करिअर म्हणून बघायचं याच्यासाठी लोक घाबरायचे. बरोबर. आणि हे मी खूप मोठमोठ्या लोकांकडनं ऐकलंय. म्हणजे अगदी एक पर्सनल किस्सा सांगतो. मोहन जोशी हा मराठी इंडस्ट्रीतला एक खूप मोठा माणूस आहे. बरोबर. ही वॉज माय आयडॉल. म्हणजे मी त्या माणसाचा फॅन आहे. मला त्या माणसाचा आवाज, त्याचं चालणं, त्याचं प्रेझेन्स, ॲपिअरन्स, मी फॅन आहे त्यांचा. माझ्या सुदैवानं माझी त्या माणसाची खूप चांगली ओळख झाली. ते माझ्या घरी आले. बराच वेळ गप्पा मारल्या आम्ही, सगळी माझी फॅमिली होती. आणि जाता जाता त्यांना आमच्या मोठ्या काकांनी विचारलं, अरे हे आमचं पोरगं म्हणतंय, ते काय त्याला देऊ का पाठवून मुंबईला? कशाला? चांगलं चाललंय ना म्हणे तुमचं, का तुम्हाला अवदासा आठवते म्हणे. भाऊ अजिबात येडेचाळे करू नको, बरं चाललंय तुझं. ज्या वेळेला काही काम असेल त्यावेळेला तिकडं जायचं, काम करायचं आणि परत यायचं. पण हे करिअर करणं हे सोपं नाही. आज मी 400 फिल्म्स केल्यात, 12,000पेक्षा जास्त नाटकाचे प्रयोग केलेत, तरी सुद्धा माझं स्ट्रगल संपलेलं नाही म्हणे. बरोबर आहे. त्यामुळे हे इतकं सोपं नाहीये. पण हे 12-15 वर्षापूर्वी खूप लागू होत होतं. आता तुमच्याकडे काम खूप आहे, पण अगेन तुम्हाला ती दृष्टी पाहिजे की मी काय करू शकतो. नाहीतर नुसतं दिसतंय समोर सगळं आणि तुम्हाला करताच काही येत नसेल, तर तुम्ही काय म्हणता येईल त्याला, समोर पाणी असून आपण घोड्याला तिथे घेऊन जातो, पण पाण्यापर्यंत घोड्याला नेणं ही वेगळी गोष्ट आहे. पण त्यांनी पाणी पिणं हे त्यालाच करावं लागतं ना. आपण तर काय त्याचं मान बुडवू नाही शकत त्याच्यात. तसा हा प्रकार आहे. सो तुम्हाला खूप जागरूक राहावं लागेल, तुम्हाला स्वतःला तपासावं लागेल वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, तर तुम्ही ह्याच्याकडे करिअर म्हणून बघू शकता. डेफिनेटली. पण तुम्ही जर नाही मी नाटकच करणार, मग भाऊ तूच काय नाही होऊ शकत. तू घरी बस निवांत. याचं कारण तुम्हाला त्याच्यातनं पैसे नाही मिळू शकत जगण्यासाठीचे. तर जर आपण पाहायला गेलं तर टीव्ही, सिरियल्स, थिएटर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लोक खूप प्रभावित आहेत. तर नाटक मला पर्सनली असं वाटतं की आता ते जे त्या प्रकारचं जे नाटक होतं, जिथे लोक बघायला, जसं आता मूवी बघायला प्रत्येक दर संडेला लोक हे वेळ काढतात, तसं नाटकाला सुद्धा वेळ लोक काढायची. आणि आत्ता कुठेतरी ते कमी झाल्यासारखं असं वाटतं. तर त्याला आपण कसं पुढे आणू शकतो परत, किंवा त्याला नाही, आता त्याच्या मागचं कारण काय माहिती का? अगेन कोरोना नंतर हा प्रमाण जरा जास्त हे झालं. बरोबर आहे. याचं कारण माध्यमच एवढी आली. आता सिनेमाच्या थिएटरमध्ये किती लोक असतात? 200-200, 500-500 कोटी रुपयाचे सिनेमे बनवतात ते. किती लोक बरोबर आहे. येतात सिनेमा बघायला? म्हणजे नगरच्या आपल्या कॉम्प्लेक्समध्ये जर आपण गेलो, मी त्या दिवशी कुठला सिनेमा पाहायला गेलो होतो, धर्मवीर पाहायला गेलो होतो. त्याच्यात मी रोल केला होता म्हणूनच खरं मला बघायचा होता म्हणून मी गेलो होतो. आता किती प्रसिद्धी केली होती त्या सिनेमाची? 12 लोक होतो आम्ही थिएटरमध्ये. मग आता काय झालंय, लोकांना अवेलेबिलिटी खूप झाली. पण याच्यात एक चांगली गोष्ट अशी आहे, जसं वाचनाबद्दल म्हटलं जातं ना, आता कोण वाचतो पुस्तकं घेऊन. पण तुम्ही जर कॅल्क्युलेशन्स पाहिले तर गेल्या 5 वर्षात जी काही साहित्य संमेलनं होतात, त्या सगळ्या साहित्य संमेलनांमध्ये पुस्तक विक्रीचे स्टॉल हाऊसफुल आहेत. बरोबर. प्रचंड मोठ्या प्रमाणात पुस्तकांची विक्री वाढली आहे, लोक घ्यायला लागेल, वाचायला लागले. डेफिनेटली. पण मग आता नाटकाकडे लोक कसे येतील? आता अगदी आपल्या नगरचंच उदाहरण घ्यायचं झालं तर हा प्रश्न आम्हालाही भेडसावायचा की यार व्यावसायिक नाटक नगरमध्ये येत नाही. पण लोकांना हे माहितीच नाही की व्यावसायिक नाटकाशिवाय नगरमध्ये खूप नाटकाचे प्रयोग होतात. म्हणजे आता जसं मी मगाशी म्हणालो तसं महाकरंडक नावाची स्पर्धा होते. 4 दिवस ती एकांकिका स्पर्धा असते. 4 दिवस, 4 दिवसात 26 एकांकिका तिथे सादर होतात. किती लोक पाहायला येतात? आता राज्यनाट्य सुरू होईल. राज्यनाट्यामध्ये 15 नाटकं आहेत. किती रुपये तिकीट असतं त्याचं? 10 रुपये आणि 15 रुपये तिकीट असतं. शासनाची स्पर्धा आहे. पण 15 नाटकं बघायला मिळणार आहेत तुम्हाला. अर्थात आता काय होतं, हे बऱ्याचदा लोकांना माहिती नसतं.
पण नगरचं राज्यनाट्याचं केंद्र हे महाराष्ट्रातलं एकमेव राज्यनाट्याचं केंद्र आहे जिथे राज्यनाट्याची नाटकं हाऊसफुल होतात. हे आम्ही साक्षीदार होत त्याचे. दरवर्षी आम्हाला त्या तिकीट विक्रीतनं 50% रक्कम जी असते ती नाट्य संघाला दिली जाते. आम्हाला दरवर्षी 3 ते 4 हजार रुपये मिळतात. म्हणजे बघ किती विक्री होत असेल, 8,000 तिकीट विक्री होत असेल समजा. 8,000 रुपये जमले म्हणजे किती लोकांनी तिकीट घेतली? 15 रुपयाप्रमाणे एवढे पैसे आम्हाला मिळतात. म्हणजे नगरला नाटक बघणारी लोक आहेत. पण मग व्यावसायिक नाट्यप्रयोग काय येत नाही तर त्याचं एक व्यावसायिक गणित आहे. जे गणित मला माझ्या मुलाच्याच नाटकामुळे खरं तर जास्त जवळून समजलं. कारण मी ज्या वेळेला त्याच्या नाटकाच्या दौऱ्यांना जायचो ना त्यावेळेला मी हे बघत होतो की यार एक नाटकाचा प्रयोग करायचा तर मला खर्च किती आहे, किंवा याला एवढा आहे, याला एवढा आहे, याला एवढा आहे, याला एवढा आहे, त्याला एवढा आहे. काहीही केलं तुम्ही आणि जर एक व्यावसायिक नाटक तुम्हाला नगरला त्याचा प्रयोग लावायचा असेल तर कमीत कमी तुम्हाला 1.5 ते 2.25 लाख रुपये लागतात. काही केलं तरी तुम्ही, कारण मुंबईहून येणं बिणं हे सगळं त्याच्यामध्ये आहे. मग आम्ही काय केलं, याच्यावर बरेच विचार केला आणि आम्ही असं ठरवलं आता व्यावसायिक नाटक दाखवायचंच आहे ना लोकांना. मग आपण काय करू, एक मेंबरशिप सुरू करू ज्याच्यामध्ये आपण लोकांकडनं वर्षभराचे पैसे घेऊ आणि त्याचं एक आम्ही गणित मांडलं की आम्हाला किती मेंबर्स पाहिजेत, काय पाहिजेत, किती पैसे जमतील, किती नाटकाचे प्रयोग आपल्याला लावता येतील. आणि आम्ही ते सुरू केलं. आमची जी नाट्य परिषदेची उपनगर शाखा आहे तर त्याच्या माध्यमातून सगळ्यांना ही कल्पना आवडली मी मांडलेली. ते म्हणले सुरू करू आणि ती नाटक योजना आमची सुरू झाली. मस्त नाटक योजना ज्याच्यातले 2 उत्तम नाट्यप्रयोग आता सादर झालेत. आमचे 250 मेंबर झालेत. म्हणजे एका मेंबरशिपवर 2 जण आहेत. म्हणजे असे 400 लोक ऑलमोस्ट आता नाटक बघायला येत आहेत. वर्षभरात 5 नाटकं आम्ही त्यांना दाखवणार आहोत. सो ही ना आपली पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण गेलं पाहिजे, तिकीट काढून आपण नाटक पाहिलं पाहिजे. आता इथे आपल्या जवळच केडगावमध्ये आता एक उत्तम रंगभवन तयार झालंय. एक ऊर्जा गुरुकुल म्हणून शाळा आहे, तिथे एक उत्तम नाट्यगृह बांधलंय त्यांनी शाळेच्या आवारात. तिथे आता प्रयोग व्हायला सुरुवात होईल. म्हणजे इकडच्या लोकांसाठी ते जवळचं नाट्यगृह आहे. सावेडीमध्ये आहे, सहकार सभागृह आहे. आपण तिथं गेलं पाहिजे. आपण तिथली माहिती घेतली पाहिजे. पेपरमध्ये येते, सोशल मीडियावर येते आणि आपण जोपर्यंत जाणार नाही सो आपल्याला ते करता येणार नाही. ॲज अ सिटीजन इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. सर जसं नाटकात तुम्ही सांगितलंच की मी जसं तुम्हाला विचारलं होतं की त्यात ते एक कुठेतरी सीमित होतं किंवा ते तुम्ही जसं सांगितलं की आपण त्याला आवर्जून असं पुस्तकाचं तर बरोबरच आहे कारण आता लोक वाचतायत पुस्तकं आणि राईट. आणि नाटकाचं पण तसंच आहे की म्हणजे मलाही म्हणजे मला लहानपणीपासून मला असं वाटतं कोणी माझ्या घरी तर कोणी नाटकात नव्हतं तर मला आत्ता कुठेतरी समजायला लागलं की अशा गोष्टी आहेत आणि म्हणजे खूप बेसिकपासून सुरुवात झाली. पण आता मी जेव्हा कनेक्ट झाली तर तेव्हा मी नाटकात पाहायला लागली, नाटक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पुढे जायला लागली. तर सेम मी व्हॉइस ओव्हर जेव्हा खूप वर्षांपासून म्हणजे माझं जेव्हा मी करत होते स्टार्टिंगपासून ॲज अ बिंग अ पोएट तर त्यावेळेस मला असं समजत होतं की तेही एक आरजे किंवा एक पर्टिक्युलर फील्डपर्यंत सीमित होतं हा करिअर. तर तुम्हाला कसं वाटतं की ह्याचे काय स्ट्रगल्स असतात वेगळे आणि म्हणजे ह्याला फक्त ह्याच करिअरपर्यंत हे सीमित होतात का किंवा याला वेगळे म्हणजे व्हॉइस ओव्हर म्हणून तुमचे काय ऑप्शन्स आहेत? राईट, करिअर एक्झॅक्टली, येस. नंबर ऑफ करिअर ऑप्शन्स आहेत. म्हणजे अगदी आता इलेक्शन नगरमध्ये म्हणजे स्पेसिफिकली आता कुठेतरी आपण पाहतो की आरजे म्हणलं की तेवढंच येतं किंवा त्याच्यामध्ये अँकर तेवढ्या पुरतंच येतं. पण नगरमध्ये अजून असं काय स्कोप आपण म्हणजे असं आहे? नाही, आता झालंय काय अगेन पुन्हा तुम्हाला ना आज शहरांच्या, गावांच्या, देशांच्या सीमाच राहिलेल्या नाहीयेत. याचं कारण असं आहे की तुम्ही आज ऑनलाईन तुम्हाला एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही व्हॉइस अपलोड केला तुमचा की तुम्हाला खूप ठिकाणाहून काम मिळू शकतं. बरोबर. तुम्हाला घरून रेकॉर्ड करून त्यांना पाठवायचंय, त्याच्यासाठी तुम्हाला एका बेसिक सेटअपची गरज आहे. तुम्हाला काही करायचं नाहीये. बरोबर. सो ॲज अ बिईंग व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तुम्हाला आज घर बसल्या खूप सारं काम करता येऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळ्या कुठं शहरात जाण्याची पण गरज नाही. हां, काही मोठं काम असेल, काही डबिंग्स असतील, देन यू विल हॅव टू गो टू स्टुडिओज ॲट मुंबई, पुणे ऑर व्हेरेवर. पण तुम्हाला आज त्याची गरज नाही. तुम्ही कुठूनही बसून हे काम करू शकता. आणि व्हॉइस ओव्हर आणि तुझ्या 2 गोष्टी सांगितल्या, आरजे आणि अँकरिंग, यांचा काही संबंध नाही एकमेकाशी.
हे पूर्ण दोन वेगळे करिअर आहेत. डेफिनेटली. व्हॉइस ओव्हर हे पूर्ण वेगळं करिअर आहे. या दोघांचा या करिअरशी काही संबंध नाही. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, आता इलेक्शनचा दिवस आहे, मी तेच तुला सांगत होतो की इलेक्शन चालू झाले, अख्ख्या महाराष्ट्रात इलेक्शन आहे, 288 उमेदवार आहेत, 288 मतदारसंघ आहेत. आय एम सॉरी, 7,095 लोकांनी फॉर्म भरले. आजच पेपरला मी आकडा वाचलाय त्याचा. 7,095 लोकांपैकी 95 जणांनी जरी ठरवलं की मला माझ्या प्रचाराची सीडी बनवायची आहे ना तुम्हाला काम, बरोबर आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता हा मुद्दा आहे. तुमचा काय कनेक्ट आहे किंवा तुमची माध्यमं काय आहेत याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. त्यामुळे करिअरला आज व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच्या करिअरला बंधनं नाहीत, शहराची तर अजिबातच नाही. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा होता, एक पर्सनली तुम्हालाच, की आपण लहानपणीपासून एक नेहमी असं विचार करतो की मी जर हे झालं तर मला हे करायला आवडेल. पण तुम्ही ऑलरेडी नगर नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाले आहेत आणि तरी सुद्धा तुम्हाला असं काय गोष्टी अशी तुम्हाला वाटतं की तुम्ही एवढं सगळं अनुभवलं आहे, पण तुम्हाला असं काहीतरी राहिलं आहे करूशी आणि तुम्हाला जर मी झालो तर मला हे करायला आवडेल, असं काय आहे? नाही, तशा तर बऱ्याच गोष्टी मला करायच्या आहेत खरं तर. पण मला ना नगरमधल्या या नवीन जनरेशनमध्ये ना हे नाटकाचं कल्चर रुजवायचं आहे, जे काही वर्षांपासून थांबलं आहे. म्हणजे मी मगाशी ज्या नटश्रेष्ठ शाहू मोडकचा उल्लेख केला, जी आम्ही 5 मित्रांनी सुरू केलेली स्पर्धा होती, अमोल खोले, रितेश साळुंके, जो की बिचारा आमचा मित्र दुर्दैवानं वारला, त्यानंतर अमित खताळ आणि आमच्या मार्गदर्शक पीडी काका. तर आम्ही 5 जणांनी इनिशियली ही स्पर्धा सुरू केली. तेव्हाही आमचा हाच विचार होता की नगरच्या कॉलेज लेवलवर जे नाट्यक्षेत्र थांबलंय, कारण आम्हाला तिथून रॉ मटेरियलचं सप्लायच होत नाही, बरोबर आहे, पुढं काहीतरी पाहिजे ना, पण ते कुठून येतात मग कॉलेज लेवलला, आणि मग त्यांच्यासाठी स्पर्धाच नाही. बरं, एकदम मोठ्या स्पर्धेत जायचं म्हणजे आता महाकरंडक सारखी स्पर्धा आहे जिथे कस लागतो तुमच्या याचा, पण शेवटी कसं आहे, ती एक प्रकारची मोठ्या लेवलची स्पर्धा आहे. मग तिथे जाण्यापूर्वी जर तुम्हाला स्वतःला कुठेतरी तपासता आलं तर म्हणून आम्ही मग एक ते छोटं स्टेज तयार केलं आणि तिथे ती स्पर्धा झाली. दुर्दैवाने 1-2 वर्षांपासून आम्हाला ती स्पर्धा काही कंटिन्यू करता आली नाही, अनेक कारणं आहेत त्याच्या मागची. पण मला शाळा लेवलवर आणि कॉलेज लेवलवर हे नाटकाचं जे कल्चर आहे ते मला डेव्हलप करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही कामही करतो आहोत, आम्ही कामाला सुरुवातही केलेली आहे. जसं लोकांनी थिएटरमध्ये यावं यासाठी आम्ही नाटक योजना सुरू केली, तसं कलाकारांनी, छोटे कलाकार तयार व्हावेत, ते थिएटरवर यावेत, त्यांनी स्टेजवर बागडावं, फिरावं, बघावं, यासाठी मला काय करता येईल यासाठी आमचे आता प्रयत्न चालू आहेत. दुसरं म्हणजे मला ना या निमित्तानं जरा मी फायदा घेणार आहे आपल्या या पॉडकास्टचा. माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की कृपा करा आणि आपल्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जा, त्यांना सिनेमे दाखवा, त्यांना प्रदर्शनं दाखवा, त्यांना गाण्याचे कार्यक्रमाला घेऊन जा, त्यांना चांगल्या लोकांच्या मुलाखती असतात तिथे न्या, त्यांना नाटक बघायला न्या, त्यांना एकांकिका स्पर्धा बघायला न्या. काय झालंय, पालक मुलांना या कुठल्याच ठिकाणी नेत नाही तो, आणि मग त्यांना प्रश्न पडतो की माझा मुलगा एका रात्रीत स्टार कसा होईल. असं नाही होत, खरंच नाही होत. मी सुरुवातीला माझ्या शाळेचा उल्लेख केला ना, तो मी याच्याचसाठी केला. माझ्या आणि माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात हे का करू शकलो मी, मला कुठून मिळाली ही प्रेरणा, माझ्या शाळेने मला संधी दिली ना. बरं, दुसरं म्हणजे मी इतकं सुदैवी आहे ना की माझं इतकं भारी घर आहे. मला ना माझ्या कधी वडिलांनी विचारलं, माझ्या आईने कधी मला रोखलं नाही, माझ्या मोठ्या काकांनी रोखलं. आम्हाला कोणाला काहीही त्यांनी कधी आडकाठी केली नाही. मी हे करू नका, तुम्ही ते करू नका. हां, माझे मोठे काका रागवायचे, रात्री 11-12ला बोंबलत यायचो मी, रात्री प्रॅक्टिस होऊन, तेव्हा शिव्या खायचोच मी. तर आता ते थोडंसं अंगवळणी पटलं होतं. पण या सगळ्या ठिकाणी आम्ही गेलो, आम्हाला घेऊन जायचे घरचे, म्हणजे माझे वडील, आई, आम्ही जायचो. मी आज माझ्या मुलांना तिकडे घेऊन जातो, त्यांना हे दाखवतो. आपण हे त्यांना जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत त्यांना कळेल कसं, त्यांना माहितीच नाही. मी आता ज्या गोष्टीचा आता तिसऱ्यांदा उल्लेख करतोय, प्रमोद काकांचं पेन्सिल स्केच किती नगरमधल्या मुलांनी बघितलंय? नाही बघितलेलं, माहितीच नाही त्यांना नगरमध्ये असं काही आहे. हा, खरंच नाही माहिती. ते ऍक्च्युली रेकॉर्ड आहे, ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदलेलं गेलेलं आहे. 350 कलाकारांचं म्हणजे लोकांचं पेन्सिल स्केच हे अख्ख्या भारतात कुठं नाहीये, फक्त नगरला आहे. हे आपल्याला माहिती नाही. तर त्यामुळे ना आपण हे सगळं करायला पाहिजे. पालकांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी नेलं पाहिजे. ॲटोमॅटिकली मुलांमध्ये ते ग्रूम होतात.
सगळ्या शाळांमध्ये आज या गोष्टींची सुरुवात झाली पाहिजे. काही थोडक्यात शाळा आहेत अशा की जिथे हे घडतं. उगाच काहीतरी स्किट कॉम्पिटिशन घ्यायची, काहीतरी फालतूगिरी करायची ना, याला अर्थ नाही. तुम्ही कोणाला दाखवण्यासाठी काहीतरी करू नका. अनेक शाळांमध्ये हा भंपकपणा चालतो. मी भंपकपणाच म्हणतो त्याला, की फार सिरियसली न करता, नाही हमारे स्कूल में ना स्किट कॉम्पिटिशन. तुला कळतं का स्किट म्हणजे काय? तुला माहिती आहे का नाटक म्हणजे काय असतं? पण उगाच दाखवायचं काहीतरी म्हणून तर याला बळी पडू नका. आणि आमचा आता तू जो प्रश्न विचारलास तो हाच माझा आता प्रयत्न आहे एक अध्यक्ष म्हणून, की या शहरातनं हे जे छोटे छोटे कलाकार आहेत ना, त्यांच्यामध्ये मला तो विचार रुजवायचा. ते किती जण काम करतील स्टेजवर येऊन मला माहिती नाही. ते किती जण पुढे सिनेमात नाटकात येतील मला माहिती नाही. पण ते ना हे साक्षर झाले पाहिजेत. कला साक्षरता म्हणतो मी त्याला. ही कला साक्षरता मला त्यांच्यामध्ये वाढवायची. मग ते काहीही करो. त्यांनी चित्र काढो, गाणं गाओ, नाच करो, नाटक करो, सिनेमा काही करा बाबांनो तुम्ही. पण कोणती तरी कला जोपासा जी तुम्हाला जिवंत ठेवते. याच्यासाठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी काम करणार आहे. ही कल्पना म्हणजे महत्त्वपूर्ण म्हणण्यापेक्षा ही गरज आहे ॲक्च्युली नगरमध्ये. नाट्यकलेच्या भविष्याबद्दलचे तुमचे काय विचार आहे? म्हणजे तुम्ही बरंच काही तुम्ही याच्यामध्ये कव्हर केलंच, बट अजून ह्या व्यतिरिक्त अजून काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटतात सांगूशी? नाही, नाटकाचं काय, नाटक कधीच बंद पडणारी कला नाहीये. बरोबर आहे. ती कायमस्वरूपी चालत राहणार आहे. स्वरूप बदलत राहील, मंच बदलत राहतील, पण नाटक अमर आहे. ते होत राहणार. फक्त नवनवीन लोक कसे येतील यासाठी जुन्या लोकांनी प्रयत्न करत राहिले पाहिजेत, जे आपण करत आहोत असं मला वाटतं. मग सिनियर लोक आहेत, आम्ही आहोत, अजून काही लोक आहेत, आम्ही सगळे मिळून हा प्रयत्न करतो आहोत. प्रयत्न करत राहायचे, पण नाटक कधी मरत नाही. आपल्याला असं वाटत होतं नगरच्या लोकांना, काय वाटत, अरे बापरे आता नाटक कसं चालेल, काही होत नाही. ही कला अशी आहे की ती कधीही जाणार नाही, कुठेही जाणार नाही. इट विल रिमेन फॉर एव्हर. त्याला काही मरण नाही. येस सर. सो तुम्हाला शेवटी म्हणजे तरुणांना, नगरच्या तरुणांना आणि सगळ्याच तरुणांना जर तुम्हाला काही ॲक्च्युअली एक मेसेज द्यायचा ठरला, नाटकात तुम्ही कसं, म्हणजे फक्त नाटक आर्ट म्हणून त्यामध्ये खूप आपण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणूनच त्याला कन्सिडर करतो. जसं मी स्कूलमध्ये पण जेव्हा मी पाहते तर स्किट्स ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत, डिबेट कॉम्पिटिशन आणि इतकंच, म्हणजे कॉलेज लेवलला पण डिबेट कॉम्पिटिशनपर्यंतच ते सीमित राहतं. तर ह्याला कसं, म्हणजे आजकालची मुलं स्वतःहून कसं, तुम्ही पालकांना छान संदेश दिलाच, तर तरुणांना काय संदेश द्याल ह्याच्यामध्ये? संदेश हाच आहे की चांगलं वाचा, चांगलं पहा, चांगलं ऐकायला शिका. ॲटोमॅटिकली तुम्हाला जे करायचे ज्या कोणत्या क्षेत्रात ते तुम्ही करू शकता. त्याला काहीही बंधन नाही. पण या नेमक्या 3 गोष्टी आपण लवकर करत नाही आहोत, म्हणून थोडासा प्रॉब्लेम झालाय. आपल्याला कोणाचंच ऐकायचं नाहीये, फक्त आपल्यालाच बोलायचंय सारखं, आणि आपल्याला काहीच वाचायचं नाहीये. म्हणजे पेपर वाचन ही किती साधी गोष्ट आहे. 99% तरुण मुलं मुली, लहान मुलं मुली पेपर वाचत नाहीत. माझा बायकांवर तर आरोपच आहे, मला मारतील कदाचित बायका, पण वाचतच नाही तो. अहो तुम्हाला किती गोष्टी कळतात त्याच्यातनं. साधा पेपर वाचा ना, कशाला काही मोठ्या गोष्टी वाचू नका, पुस्तकं वाचू नका आणि काही वाचू नका. पण आपण चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं बघितलं पाहिजे, आणि 4 चांगल्या लोकांच्या संपर्कात आपण आलो पाहिजे. तुम्हाला सगळं काही साध्य करता येतं आयुष्यात, आणि हे करण्यासाठी कोणतंही वयाचं बंधन नसतं. बरोबर. एवढंच मला या निमित्तानं सगळ्यांना सांगायचं. म्हणजे तो खूपच मोठा फरक तोच आहे की आता म्हणजे पहिल्याच्या काळी आपण जर कुठलीही गोष्ट जर आपण कन्व्हर्सेशन कॉलवरती जर करतो तर त्या गोष्टीने आपल्याला बरंच काही समजायला येत नाही किंवा शिकायला मिळत नाही. पण तेच आपण जेव्हा समोरच्या समोर बोलतो ते खूप मोठं हे करतो. तर आपल्याला वाटतं की मोबाईलवरती मला सगळीच इन्फॉर्मेशन आहे, तर मी गुगलवरती सर्च केलं की मला सगळी बातमी मिळेल, पण आपल्याला हेच कळत नाही ना. हाच तू आता जो शब्द वापरलास ना, आपल्याला हेच कळत नाहीये की इन्फॉर्मेशन आणि नॉलेज या भिन्न गोष्टी आहेत. आपल्याला जे येतं ती इन्फॉर्मेशन आहे, बरोबर आहे, पण ती इन्फॉर्मेशन वाचून ज्या वेळेला तुम्ही सेल्फ अनालिसिस करून ती इम्प्लिमेंट करता, त्यानंतर तुम्हाला जे होतं ते नॉलेज असतं. आपण त्या प्रोसेस पर्यंतच जात नाही. आपल्याला वाटतं आपल्याला माहिती आहे, ओके, अरे ते इतकं सोपं नाही ना. सेट इथं, हा मोडा इथं मला लावायचा, अरे का लावायचा आहे, काय त्याचं काय करायचंय, लोणचं घालायचंय,
त्याचं मिनिंग काय आहे, गुलाबी लाईट काय येतोय, लाल लाईट काय येतोय, हे म्युझिक का वाचतंय, हे मी वाचेन हो बरोबर. सगळं. म्हणजे कालचे एक सहज आठवला म्हणून किस्सा सांगतो. मी खूप वर्ष बातम्या द्यायचं काम करायचो. बरोबर. नगरमधल्या पहिल्या न्यूज अँकर्स मधला मी एक अँकर होतो. आमचा स्टुडिओ होता. आमच्या स्टुडिओमध्ये लाईट लागण्यासाठी 20 मिनिटं लागायचे असा आमचा लाईट होता. बरं तो इतका खतरनाक असायचा की व्होल्टेजचा प्रॉब्लेम तेव्हापासून तो असा लागायचा, आम्ही असं सुरू करायचं फक्त बंद पाडायचा की परत आम्ही अर्धा तास, म्हणजे 5 मिनिटाच्या गोष्टीसाठी आम्ही 2 तास घालायचो. बरोबर. पण लाईट सेटिंग कसं करायचं हे आम्ही इतके प्रयोग केले त्याचे की आम्हाला नंतर समजलं की बुवा मागची शॅडो घालवायची असेल तर काय करायचं, तुमचा कट दिसायचा असेल तर काय करावं लागतं, तुम्ही कसं बसलं किंवा काय बॅकग्राऊंडला पाहिजे तुमच्या की जेणेकरून तुमची इमेज क्लिअर दिसते. आणि मी काल एक व्हिडिओ बघितला, दिस इज माय स्टुडिओ अँड हिअर इज अवर लाईट अरेंजमेंट. अरे हे तुला सांगायला सोपं आहे, ते करणार कसं बरं, तू कोणते लाईट वापरलेत हे सांगितलंय त्यांनी, त्याच्यात नाही सांगितलं. काय फ्रिक्वेन्सीचे ते लाईट आहेत माहिती आहे, नाही माहिती. हा लाईट कोणत्या कंपनीचा आहे नाही माहिती. अरे तुला सांगायला काय लागतं, ते कळणार कसं. पण मला ती इन्फॉर्मेशन मिळाली हो. बरोबर. मला त्याचं नॉलेज नाही ना मिळालं. ते नॉलेज मला कधी मिळतं, ज्या वेळेला मी ते करून बघतो. आणि आपण नेमके इथेच चुकतो. आपण ती काहीतरी एक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, ती वडापाव दिदीवाली, आपण लगे वडापावची गाडी टाकतो आणि मग आपल्याला कळतं अरे चा आपला गोळ झालाय, भिकारी झालो आपण. याचं कारण हे आहे की आपल्याला ती इन्फॉर्मेशन हेच आपलं नॉलेज वाटतं. त्यामुळे इन्फॉर्मेशन हे नॉलेज नसतं, त्याच्या प्रोसेस आहेत की तुम्हाला मिळालेली माहिती, त्याचं अंडरस्टँडिंग, त्याचं अनालिसिस, त्याचं एक्झिक्युशन अँड देन इट कन्वर्ट्स इन टू अ नॉलेज. सो दॅट इज अ पिरॅमिड ॲक्च्युली. सो तो पिरॅमिड समजून घ्या तर तुम्हाला काहीही करणं शक्य आहे, जगातलं काहीही करू शकतात. धन्यवाद सर, तुमचं खूप काही शिकायला मिळालं. आणि फक्त नाटकच नाही तर बऱ्याच काही वेगवेगळ्या गोष्टी पण मला शिकायला मिळालं तुमच्याकडनं. आणि माझा जो मेन मुद्दा होता की आजकालच्या म्हणजे आजच्या तरुणांना जे ग्रोईंग अप जे ह्याच फील्डमधले आहे किंवा ह्याच फील्डमधले नाही, ज्यांना करिअर बनवायचं आणि त्यांना जे स्ट्राईव्ह करतात, स्ट्रगल्स जे आहेत ते फक्त नॉट ओन्ली स्ट्रगल्स बट काय काय गोष्टी त्यांना सामोरे जावं लागतात, त्यांना समजावं की काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बेसिकच आपण जर स्किप केलं तर पुढे चालून ते कितीही आपण केलं तर ते आपल्याला कुठेतरी वाटेल की कमी राहील. अगदी खरं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मला पण खूप छान वाटलं या पॉडकास्टमध्ये गप्पा मारून. बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, काही जरा खूपच मनापासून सांगितल्यात, पण तुम्ही मला ही संधी दिलीत त्याबद्दल तुमचे आमच्या सगळ्या नगरच्या कलाकारांच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.